नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी. तिवसा तालुक्यात निकृष्ट बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी बियाणे कंपनी आणि संबंधित कृषी सेवा केंद्रावर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव सागर भोवते यांनी सांगितले की पेरणीनंतर अनेक शेतांमध्ये बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांमुळे दुहेरी आर्थिक फटका बसला असून अनेक अल्पभूधारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनीची चौकशी करून संबंधित कृषी सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन सादर करताना तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, राहुल पखाले, दिनेश कांबळे, अमर कांबळे, अभिषेक मनोहरे, प्रतीक कठाने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सागर भोवते यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नाही त्यांना कृषी सेवा केंद्रांनी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे. तसेच संबंधित बियाणे कंपनी विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा. या प्रकरणासंदर्भात 14 जुलै रोजी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास बोगस किंवा निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी आणि संबंधित कृषी सेवा केंद्राविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी गौरव प्रकाशन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार.